आपण आमच्या खेड तालुक्यातील राजगुरूंच्या निवासस्थानी आलेलो आहे. क्रांतिकारी शिवराम हरी राजगुरू, ज्यांच्या नावावरून आमचा खेड तालुका ओळखला जातो, राजगुरुनगर असं त्याचं नाव झालं. त्यांच्या निवासस्थानाला आपण चाललो आहे 15 ऑगस्टच्या दिवशी. या दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, आम्ही त्यांच्या घरामध्ये आलो आहे. राजगुरूंचं जे मूळ निवासस्थान आहे, काही कृती समितीचे फोटो आहे, त्यांच्या घरामध्ये आम्ही आलेलो आहे. त्यांची ही वंशावळ आहे. हे पण होतं तिथं राम मंदिर कनेक्टेड होतं, इथं मध्ये पॅसेज कनेक्टेड होता. त्यांच्या घरातनं हे छान, हे बघा, तिथून धनु काढी आता ही कृती समिती जुनी विहीर पण आहे इथे एक. हे विहीर आहे, हे जुन्या काळातली. फिरवा बरं थोडं, फिरते अशी, असं पाणी काढू शकतो. कदाचित हे त्यांचं खूप जुनं घर असावं, संरक्षित केलेलं आहे. तसं सांगता येणार नाही, पण हे खूप जुनं घर आहे. हे पहा, मोडकळीच आलंय, पण त्याला धक्का लावायचा नाही. मागील त्यांच्या मागे म्हणतात राम मंदिर होतं असं म्हणतात, माहीत नाही. पण आपण तो मागच्या बाजूला अजून डेव्हलपमेंट चालू आहे, कृती समिती आहे त्याची, सगळं करतात. या बाजूने छान चला श्रावणी, थोडंसं वाड्यात बघूयात आपण. कसा वाडा दिसतोय, एवढा असा वाडा दिसतो. थोरला वाडा नाव आहे, माहीत नाही. देवघराकडे हनुमान मंदिराकडे जाता येतं इकडून. सर्वांनी पाहिलं राजगुरूंचं घर क्रांतिकारी, थोरला वाडा या बाजूला पण त्याचं काम चालू आहे.